हॅलो नमस्कार. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. तर इथे पहा या दोघींचं चाललं आहे, जे काही वाण सामान आणलेलं आहे म्हणजे किराणा माल सामान भरलेलं आहे ते काढून ठेवायला लागलेत व्यवस्थित. आणि दुपारची जेवणं वगैरे झालेत सगळ्यांची आणि सईसुद्धा या दोघींना मदत करायला लागले सामान भरण्यासाठी. असं काही एखादं काम एक्स्ट्राचं काढलं की तिला अजिबात झोप येत नाही. तर आता सगळं व्यवस्थित ठेवायला लागलेत. यांचं सगळं आवरून झाल्यानंतरच मी आता ब्लॉग कंटिन्यू करते. तर थोड्या वेळातच भेटते तुम्हाला. अरे केस कापले, बघू 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 बघू. छान रडली का तू? रडली छान दिसते का? बापू 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 करून रडली. कशी रडली कशी रडली? हा मशीनचा आवाज ऐकून मशीन मारली वे. किती छान केली. तू कसे रडली? कोणी केस कापले तुझे? केस कोणी कापले? तू रडली का? रडली का तू? नाही रडली? रडली? किती रडली? कशी रडली? रडली का? कोण गेली का मला? मशीनला घाबरले असेल त्या. मग कसे कापले? सई बघू कसे केस कापलेत बघू. दाखव बघू केस. केस बघ केस केस. आहा मशरूम कट केलाय का? टोप बसायला मशरूम अजून पाहिजे होता म्हणजे छान दिसला. तरी शांत बसत नाही नाहीतर अजून छान आले. बघू दे की मला कशी कापलेत केस. क्लासवरून आल्या थोडा वेळ रेस्ट घेतली आणि नंतर उठून फ्रेश वगैरे झाले. आणि आता एकदम साध्या भाषेत सांगते तर आता केस कुरळे करते मी. आणि जसं क्लासमध्ये मॅडमने शिकवलं होतं त्या पद्धतीने म्हणजे व्यवस्थित मला पण घरी असं केस कुरळे करता येतात का ह्याची प्रॅक्टिस करत होते. तर बघूयात जमतंय का ते. तर ही जी टॉंग मशीन आहे म्हणजे पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहिलंच आहे तुम्ही की भाऊबीजीचं गिफ्ट मला दत्ताने एकदम 4 मशीन घेऊन दिलेत म्हणजे ज्या की माझ्या कोर्ससाठी पण उपयोगी येतील. ही एक त्यातलीच मशीन आहे आणि हे पाहता माझ्या प्रॅक्टिससाठी पण मला उपयोगी झाली. तर व्यवस्थित असे केस कुरळे होते, खूप छान पद्धतीनं झालेत. रोज थोडंसं घरी मी प्रॅक्टिस करते आणि मला जमतं हे बऱ्यापैकी. तर आत्ता सकाळ झाली म्हणजे हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे. आणि सकाळी उठल्यानंतर सगळ्यांची धावपळ सुरूच असते. गौरीचा स्वयंपाक चाललेला आहे, वहिनी कपडे धुवायला लागलेत आणि आज जरा लवकरच आवरायला लागलेत कारण आई आबा गावी निघालेत, लगेच येणार आहे 2-3 दिवसात परत. हो टाकायचे दुसरे आणायचे. 1 मिनिट थांबाय सांगितले. बाय बाय सई तू पण चालली. हां हो हो आराम करते. होय हां आबा. आजच्या ब्लॉगमध्ये खूपच छान हेअरस्टाईल तुम्हाला पाहायला भेटणार आहे. ते पार्टिशन करायचं. पुढे 4 फिंगर अंतर ठेवून सेक्शन तयार करायचं. आयब्रोजच्या मिडल पासून कोम स्ट्रेट घेऊन नंतर क्रॉसमध्ये बॅक साईडला कोम घ्यायचा असं. सेम या साईडला पण आयब्रोजच्या मिडल पासून स्ट्रेट नंतर क्रॉस म्हणजे व्ही शेप. हा सेक्शन वरती उचलायचा आहे, आपलं एक सेक्शन काढायचं बॅक साईड स्ट्रेटमध्ये. सेक्शन काढून 90 डिग्री वरती उचलून त्याला बॅक करून काढायचं. सेम दुसरा सेक्शन 3 सेक्शन करायचे. एखादी हेअरस्टाईल करताना आपण जेव्हा पफ पाडतो त्याचे बरेचसे प्रकार आहेत, त्यातलाच आज एक प्रकार इथं मॅडम शेअर करतात. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा.
तिसरा सेक्शन सगळा उचलायचा आहे. त्याला एकदम थोड्या प्रमाणात बॅक कमी करायचं आतल्या साईड आणि मग तो उचलून मागे टाकायचा. यांचे लय व्हिडिओ असतात यूट्यूबला. गायत्रीच ना आता हे मी यूट्यूबलाच टाकलं का? हाय मेसी बन. हाय मेसी बन. माझं सेक्शन बघा सगळ्या साईडनी क्लीन आलं. हां. कुठंच कमी जास्त झालं नाही किंवा कुठंच खाली वर झालं नाही. इथं पण हे ना सगळं प्लेन आलं पाहिजे. इथं फुगा येतो बघ तो नाही आला पाहिजे. हायला रबर बँड लावून घ्यायचं. मॅडमचं घर आमच्या घरापासून जवळ आहे, त्यामुळे एखाद्या दिवशी जर कोणती हेअरस्टाईल लक्षात येत नसेल पटकन तर घरी येऊन विचारलं तरी चालेल असं त्या बोललेत. त्यामुळे मग आज मी त्यांच्या घरी आले आणि क्लासमध्ये कसं इतर मुली पण असतात, त्यामुळे तिथलं शूटिंग मी नाही घेऊ शकत कारण एखाद्याला आवडतं नाही आवडत, त्यामुळे तिथं काय अलाउड नाही आहे. आज इथं घरी असल्यामुळे इथलं शूटिंग मी घेऊ शकते आणि माझी तब्येत बरी नसल्यामुळे मॅडमची अशी मला खूप हेल्प होते. म्हणजे प्रत्येक बाबतीत त्या सपोर्ट करतात मला. तसं तर मेकअपचा सगळा कोर्स माझा कंप्लीट झाला आहे. फक्त आता हेअरस्टाईल राहिले आणि साडी ड्रिपिंगचं राहिलेलं आहे, ते पण लवकरच होईल. आता मी बॅक कमी कसं करते बघा. असं मध्येच मी इथं केलंय नंतर डायरेक्ट इथून कंगव घातलाय असं नाही करायचं. स्टेप बाय स्टेप इथं बॅक कमी केलं लगेच ह्याच्या मागं परत ह्याच्या मागं एवढं अंतर एवढं डिस्टन्स ठेवून करायचं. या सेक्शन चला एकदम टाईट करायचं. टाईट आहे बघा. बेस टाईट पाहिजे. बेस सेक्शन घ्यायचा. ह्याचे 2 पार्ट करा तुम्ही. तुम्हाला सोपं सांगते. बरोबर निम्मे 2 पार्ट का? म्हणजे तुम्हाला सोपं जाईल. तुमचं जे म्हणता ना तुम्ही एक साईडच येत नाही. म्हणजे 2 भाग करायचे. पहिला सेक्शन मिडलला पिन लावायची बरोबर मध्ये. झालं पहिलं फ्लावर. परत एक सेक्शन घ्यायचा दुसरा, तो पण सेम ट्विस्ट करायचा. पुलिंग करायचं. नंतर पिन लावून टाईट करायचं. आता हे फुल असं वरती उचलल्यावर दिसलं मग काय करायचं. याच्या पाकळ्या एक करायच्या आणि इथे परत पिन लावायची. आधी ही साईड कव्हर करायची इथली, नंतर त्याच्यानंतर इथे यायचं. नंतर हा जो सेक्शन घेतलाय तो ह्याचं फुल इथं आलं पाहिजे. अच्छा खाली. मी आता दाखवते बघा. आता हे फुल केलंय मी. हे फुल मी इथे टक करणार खाली. अच्छा म्हणजे वरती जरी फुल आलं तर ते खाली लावायचं. खाली घ्यायचं. व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे थोडंसं फास्ट फॉरवर्ड करते मी. आणि तुम्हाला एक सांगायला आवडेल मला,
हेअरस्टाईलचा कोर्स मॅडमने दिल्लीमध्ये केला आहे आणि या अगोदरसुद्धा ब्लॉगमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे. आणि त्यांची शिकवण्याची पद्धतसुद्धा खूप सोपी आहे, अगदी पटकन लक्षात राहील अशा पद्धतीने. या कोर्समध्ये जे काही मी शिकते त्यातलं थोडं तरी तुमच्याबरोबर शेअर करते, कारण त्याचा तुम्हालाही फायदा झाला पाहिजे. म्हणजे मी जे काही ब्लॉग बनवते त्या ब्लॉगचा तुम्हालासुद्धा फायदा होईल या दृष्टीनेच ते ब्लॉग असतात. तर चॅनलवरती जे कोणी नवीन असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हे असंच ठेवायचे ना हे. ह्यानंतर तुम्ही कर्ल्स पण करू शकता त्या टाऊन मशीन, छान वाटतं. घरी आल्या एवढा खमंग वास सगळीकडे पसरला होता. पाहिलं काय बनवले तर एकदम मस्त असं हादग्याच्या फुलांचं पिठलं बनवलं होतं. खूपच खमंग आणि टेस्टी लागतं पिठलं. ही रेसिपी नक्की एकदा तरी तुमच्याबरोबर मी शेअर करेन. आजचा छान असा ब्लॉग मी इथंच थांबवते. लवकरच भेटूया उद्याच्याच नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा, खुश राहा, मजेत राहा. धन्यवाद.